एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। ठाण्यात लावण्यात आलेले बॅनर्स हे काढण्यात आले आहेत। उद्धव ठाकरे यांचे बॅनर लावले होते, मात्र हेच बॅनर्स काढण्यात आले। ठाकरे गटाचा आज मेळावा होतोय आणि याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली होती। ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र हेच बॅनर सध्या काढण्यात आले आहेत। ठाण्यातली ही दृश्य आहेत। सध्या पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी तैनात आहे, तर पालिकेकडून देखील बॅनर्स काढले जात आहेत। मोठ्या प्रमाणात लोक इथे जमलेली आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय की एकंदरीतच इथे लोक पाहायला मिळत आहेत। वरती चढून यांनी खाली बॅनर उतरवलेले आहेत, त्यामुळे आता हे बॅनरवरनं पुन्हा एकदा युद्ध पेटलेलं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं वरती तर हा बॅनर जो इथे लावलेला होता तो काढण्यात आलेला आहे। 3 हात नाका जो आहे ते 3 पेट्रोल पंप, त्या 3 पेट्रोल पंपाच्या समोर हा बॅनर लावलेला होता आणि हा आता या सगळ्या उद्धव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी खाली काढलेला आहे। एकंदरीतच हे बॅनरचं युद्ध आता ठाण्यात पेटलेलं पाहायला मिळतंय। जर बघितलं आपण तर केदार दिघेंनी जे बॅनर लावले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून जे माजी महापौर होते, उपमहापौर, त्यांनी देखील इथे एक बॅनर लावलेले पाहायला मिळाले होते। त्यावर देखील ज्यांनी सीटवर ज्यांनी गद्दारी केली, जे दुसऱ्या पक्षात गेले आणि ज्यांनी अशा पद्धतीने गद्दारी करून ही खुर्ची मुख्यमंत्री पद मिळवलं, या लोकांनी अशा पद्धतीची जर गद्दारी करू शकतात तर आम्ही का नाही, अशाचे बॅनर देखील राजेश मोरे यांनी लावलेले आहेत। आपण आता बघतोय तर उद्धव ठाकरेंनी घालीन लोटांगणचे बॅनर खाली उतरवलेले आहेत। इथे काही कार्यकर्ते उभे आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा इथे प्रयत्न करूया। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया, त्यांना विचारूया नेमकं काय झालेलं आहे। त्याच बहिणींचे जी मुलं आहेत, म्हणजे भाच्यांचे जे जॉब आहेत, भाच्यांचे जे नोकरी आहेत, ते आज जो बॅनर लावला तो तुम्ही नाव टाकून लावायला पाहतात। विदाऊट नाव टाकून लावला बॅनर तुम्ही, आणि हा बॅनर आमच्या शिवसेनेने फाडलेला आहे। याची तुम्ही दखल घ्यावी। ताकद असेल तर नाव टाकून बॅनर लावा, आम्ही पुढचं करू काय ते, आणि उत्तर जशाच दिलं जाईल। अशा पद्धतीचे बॅनर त्यांनी देखील लावले, तुम्ही देखील याआधी लावले, त्याला प्रत्युत्तर यांनी दिलं असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही बॅनर काय लावला तो नीट बघा आधी। आम्ही बॅनर कुठला लावला होता आणि त्यांनी कुठला बॅनर लावलाय याचा फरक तुम्हाला कळतो ना। आपण बघतोय की इथे सर आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीचे बॅनर तुम्ही आता खाली उतरवलेत? पोलीस देखील इथे आले होते, मात्र त्यांनी काही सहकार्य केलेलं दिसत नाही। तुम्हाला एकच सांगतो, ज्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं त्यांच्या पायाखालची जमीन हललेली आहे। लोकसभेमध्ये जो त्यांचा मोठ्या प्रमाणात पराभव झालेला आहे, त्या पराभवाला घाबरूनच त्यांनी हे केलेलं आहे। आणि जर तुम्ही पाहत असाल की आता योजना काढतायत, 1,500 रुपयाचा आमिष बहिणींना देत आहेत, त्याच बहिणींची जी मुलं आहेत त्यांच्या नोकऱ्या परराज्यात नेत आहेत। म्हणजे नक्की कंस मामा कोण आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि हे जनतेला नक्कीच कळलेलं आहे। 1,500 रुपये देऊन कुठल्याही बहिणी यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही। आणि यावेळेस मागच्या लोकसभेत जो पराभव झालाय त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने पराभव आता त्यांचा होणार आहे। आज उद्धव ठाकरेंचा मेळावा आहे ठाण्यात, त्याच्याकडे कसं बघताय? ते येण्याच्या आधीच खरं तर असे बॅनर लावण्यात आले। असं आहे, वाघ जेव्हा येतो ना तेव्हा त्याच्या मागे कुत्रे भुकत असतात, हीच ती एक त्याची प्रचिती आहे। वाघ 100% येणार, आणि वाघाचा बछडा ज्या दिवशी इथे येईल, आज संध्याकाळी जो येईल, सगळे यांचं वस्त्रहरण होणार आहे। आपण बघतोय की इथे आणखीन काही जण आहेत, एकंदरीतच आपण त्यांना देखील विचारूया। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने हे बॅनर तुम्ही आता काढलेले बॅनर तर आपण बघितले, आम्ही कशा पद्धतीने काढलेले आहेत। हा जो वाद निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, ठाण्यामधलं जे वातावरण चांगलं चाललेलं आहे त्याच्यामध्ये हे कोणतरी आग लावण्याचे कार्यक्रम करतायत। मी म्हणतो असं पाठीमागून करण्यापेक्षा तुम्ही खरंच जर तुमच्यामध्ये हिंमत आहे तर तुम्ही समोरासमोर या आणि याविषयी आमच्याशी बोला, किंवा असे नावं टाकून बॅनर लावा, मग बघूया आपण काय होतं ते। ठीक आहे, तुमच्या बॅनरवर प्रत्युत्तर म्हणून त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही याकडे कसं बघता? कारण केदार दिघेंनी देखील याआधी गद्दार म्हणून बॅनर लावलेले पाहायला मिळाले। पण गद्दार आहेत, ठीक आहे, गद्दार हा शब्द आहे, कोणाला लावून घ्यायचं की नाही घालून ते त्यांनी त्यांचं ठरवावं ना। उद्या जर कोणी काही बोलत आहे, शब्द आहे, तर तो आपण अंगावर ओढून घेणं पण चुकीचं आहे ना, बरोबर की नाही? आम्ही कोणाचा पिक्चर किंवा असं तर टाकलं नव्हतं। आज त्यांनी काय केलं, उद्धव साहेबांचा आणि पिक्चर टाकलेला आहे तो चुकीचा आहे ना।
उद्धव साहेब तर आपण बघितलं कशा पद्धतीने हे बॅनर तिथं पेटलेलं आहे. एकनाथ शिंदे हे जेव्हा शिवसेना सोडून भाजपमध्ये त्यांनी भाजपची मदत घेत मुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि त्यानंतर ठाणे शहरात नेमकी शिवसेना कोणाची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची, या संदर्भात वाद निर्माण झाले. त्यानंतर आपण बघितलं असेल की अनेक जण जे आहेत ते शिंदे गटात गेले, अनेक कार्यकर्ते देखील शिंदे गटात गेले. मात्र राजन विचारे जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचं ठाणे जे आहे ते राखून ठेवलं. आणि आता आपण जर बघतोय तर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. या विधानसभेच्या ज्या निश्चितच. निवडणुका आल्यात त्यामध्ये नेमकं ठाणे कोणाचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि संध्याकाळी आपण बघतोय की उद्धव ठाकरेंचा मेळावा आहे, त्यामुळे कसं प्रत्युत्तर निश्चितच मिळणार भाग्यश्री, सत्ताधाऱ्यांना तुम्ही हे या बघ- ठाण्यातील सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. प्रत्येक अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.